तालुका पुंडास गांव के समाज सेवक अविनाश दामोदर जाधव द्वारा विभिन्न मांगों को लेकर भिवंडी तहसीलदार व समाज कल्याण जिला परिषद थाने तथा अतिरिक्त मुख्य अधिकारी जिला परिषद थाने व गट विकास अधिकारी पंचायत समिति भिवंडी को लिखित पत्र दिया गया था। इसी समस्याओं को निवारण के उद्देश्य से आज दिनांक 5 जून 2026 को भिवंडी पंचायत समिति के गट विकास अधिकारी के कार्यालय में गट विकास अधिकारी द्वारा एक अहम मीटिंग का आयोजन किया गया। इसी मीटिंग को लेकर अर्जदार अविनाश दामोदर जाधव ने हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। इस अवसर पर पुंडास ग्राम पंचायत के माजी सदस्य भीमराव जाधव, समाज सेवक संतोष जाधव, किरण भोयर के साथ साथ पुंडास गांव के अनेकों सामाजिक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आपण आज येण्यामागचं कारण असं आहे की मागील काही दिवसापूर्वी मी उपोषणाचं पत्र दिलं होतं की मला जर माझ्या मागण्यांवर तुम्ही निर्णय दिला नाही, माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही, कारण त्या दलित वस्तीतील कामाची स्पष्टपणे चोरी करण्यात आलेली आहे, उघड चोरी झालेली आहे। त्या अनुषंगाने मी त्यांना वारंवार पत्र व्यवहार करून तसे त्यांना पुरावे देऊन आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं। त्याच्यानंतर माझ्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मी स्पष्ट केल्या होत्या। त्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या 8/6/2025 ला मी पंचायत समितीच्या गेट समोर उपोषणाला बसेन असं मी त्यांना पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी आज रोजी आम्हाला बोलावून सदरील माझ्या उपोषणाच्या पत्राला त्यांनी उत्तरही दिलेले व त्याचा अहवालही दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले की आम्ही त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत, ज्यांनी त्यांच्या वस्तीमध्ये काम केलंय त्या ठेकेदारांनी ग्रामपंचायत बॉडीने जे काही पुरावे दिलेले आहेत त्याच्या आणि संबंधित सातबाराधारक यांनी जे काही पुरावे दिलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांना दिलेले आम्ही पुरावे यांचा सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी जो काही अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमचा जो उपोषणाचा जो दिवस आम्ही नेमला होता 8/6/2025 तो आम्ही पुढे ढकललेला आहे। कारण त्यानंतरच्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, जे लोक यामध्ये चुकीचे आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर जी काही प्रक्रिया पुढे ते लोक करणार आहेत कायदेशीररित्या, त्या प्रक्रियेला जो काही वेळ जाणार आहे, कालावधी जाणार आहे तो निश्चित नाही आहे। त्याच्यामुळे एक 8-10 दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा येऊन भेटणार आहोत। त्या भेटीमध्ये आम्हाला आणखी काही ते लोक निदर्शनास आणून देतील की आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय, कोणावर काय कार्यवाही केलेली आहे त्याचाही अहवाल आम्हाला ते सादर करतील। त्या अनुषंगाने आम्ही आज त्यांना भेटायला आलो होतो। त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेले आहे। आपल्या मागण्या काय काय होत्या आणि तुम्हाला आश्वासन काय दिलं? आपल्या सदरील मागण्या होत्या, उपोषणाच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या मी इथे नमूद केलेल्या आहेत। झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करावेत। दलित वस्तीमध्ये मंजूर निधीचा भ्रष्टाचार, निधी संबंधित अधिकारी यांच्या पगारातून वसूल करावा। दलित वस्तीचा निधी जाणून बुजून व कट कारस्थान करून एका व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आला म्हणून संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत बॉडी तसेच ठेकेदार आणि संमतीपत्रावरील साक्षीदार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। समाज कल्याण मार्फत देण्यात येण्यात आलेल्या नियम व शर्तींचं उल्लंघन करून त्या पायदळी तुडवून शासनाचा अवमान व अपमान केलेला आहे, त्याबाबत दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। जे कोणी दोषी आहेत त्यांच्या विरोधात ठेकेदाराचे विरोधात कार्यवाही करून त्यांचं नाव काळ्या यादीत घोषित करण्यात यावं, कारण ते पूर्णपणे चुकीचं काम केलेलं आहे म्हणून। शासकीय निधीचा वापर ग्रामपंचायतीच्या जागेऐवजी खाजगी जागेवर केले म्हणून कलम 406, 409 व 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, ही माझी मागणी आहे। दस्तऐवजात फेरफार बनावटगिरी केली म्हणून 465, 467, 468 नुसार संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करावा। महाराष्ट्र प्रादेशिक व नगररत्न अधिनियम 1966 MRTP ऍक्ट नुसार ते बांधकाम अनधिकृत ठरते, कारण त्यांनी ते खाजगी जागेत केलेले आहे म्हणून। त्यामुळे MRTP ऍक्टच्या कलमाखाली कारवाई करून ते बांधकाम काढून टाकावे, ही माझी मागणी आहे। जमीन मालकाने संगनमताने हा प्रकार केलेला आहे म्हणून कलम 120 ब IPC 61 BNS यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा।
म्हणजे जमीन मालकांनी त्यांच्याशी संगनमत करून आणि ते काम तिथे केलेलं आहे, म्हणून त्यांच्यावर गुन्हे व्हावेत ही माझी मागणी आहे. संबंधित सातबाग आपल्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली शेलार ग्रामपंचायत येथे कर्मचारी असून त्यांनी शासकीय निधीचा गैरवापर, पेपर दस्तावेज फेरफार, बनावटगिरी केली म्हणून त्याची तात्काळ बडतर्फाची कारवाई करावी. अशा आणखी काही मागण्या आहेत माझ्या. माझी तुमची चर्चा झाली तर तुम्हाला आश्वासन काय भेटलं? त्यामध्ये त्यांनी आपल्याला समाधानकारक उत्तर दिलेले आणि त्यांचा अहवाल मी वाचनही केला. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे जे दोषी आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याच्या तयारीत आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणखी एक मुद्दा आपला असा की पुंडास अंतर्गत 2च अधिकृत दलित वस्त्या आहेत ज्यांना सांकेतिक नंबर आहेत आणि एक आहे कोयना आरळ जी गेल्या 30 ते 35 वर्षापासून त्याच्या पूर्वीपासून तिथे ती वसलेली आहे आणि एक डॉक्टर BR आंबेडकर नगर ही 60 वर्षापूर्वीपासून तिथे वसलेली आहे. या दोन्ही वस्त्यांना सांकेतांक नंबर पडलेले आहेत आणि जी राहिली बोगस वस्ती नारायण नगर त्याला आतापर्यंत कोणताही सांकेतांक नंबर नाही आहे, म्हणून ती वस्तीच बनावट व बोगस आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्याला.